तनुश्री प्रल्हादराव इंगळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत चला खेळ खेळूया कापसे पैठणीचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत चला खेळ खेळूया कापसे पैठणीचा या कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। चला खेळ खेळूया कापसे पैठणीच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेता यावा, पुन्हा बालपणीच्या जीवनातील क्षण आठवावे यासाठी आम्ही ग्रामीण तथा शहरी भागातील महिलांसाठी घेऊन आलो आहोत। चला खेळ खेळूया पैठणीचा विशेष कार्यक्रम। अशा परिस्थितीमध्ये अशा झोपडीतच माझा जन्म झाला। आम्ही 6 भावंड होतो आणि माझे आई वडील हे शेतमजुरीचं काम किंवा रोजगार हमीचे कामं करायचे आणि ते कामाला गेल्यानंतर आमचं जे शिक्षण झालं सर्वच भावंडांचं तर गावातल्या मारुती मंदिरात झालं। पुढे चालून जेव्हा 2री 3री 4थीच्या वर्गात गेलो तर त्यावेळेस परिस्थितीत अजूनही बिकटच होती। हे करत असताना दुसरा एक व्यवसाय मी त्या काळात केला का इथं परिसरात काही गवत तयार होतात नॅचरली, तर ते गवताच्याही आम्ही पेंढ्या बांधायचो आणि त्याही बाजारात विकायला न्यायचो। त्यावेळेस हे सगळं करत असताना गौऱ्या असेल, गवताचे भारे असेल, मी ज्या ठिकाणी ते लहानपणी विकायला जायचो तर भरपूर लोक विकायचे। तर त्यावेळेस माझ्याकडे ते गिऱ्हाईक यावं यासाठी मी काय करायचो, माझ्या पेंडीची साईज किंवा गौरीची साईज ही व्यवस्थित बांधायचो आणि मग माझं ते गवत खूप इझिली विकल्या जायचं। तर त्यावेळेस मला कळालं का क्वालिटी जर आपण लोकांना दिली तर आपला माल लवकर विकतो। नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती तसेच कापसे फाउंडेशन येवला जिल्हा नाशिक आणि मातृछाया सोशल सेंटर भंडारत सोबतच माहेर फाउंडेशन परतवाडा यांच्या वतीने आयोजित दिनांक 30 मे 2024 रोजी मानकरी महागाव तालुका अकोट जिल्हा अकोला येथे खास आदिवासी भगिनींसाठी चला खेळ खेळूया कापसे पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या 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 ताई माई अक्का या 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 खेळ सुरू झालाय कापसे पैठणीचा चला खेळायला या। जिंकायला पैठणी, अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी। हसत खेळत खेळायचा खेळ हा पैठणीचा, हसत खेळत खेळायचा खेळ हा पैठणीचा। चला खेळ खेळूया पैठणीचा, चला खेळ खेळूया पैठणीचा। अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी, अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी। सोडाया वस्त्रीवरच्या गप्पा, सोडाया वस्त्रीवरच्या गप्पा, टेन्शन सारे विसरूनी आनंदात जगायला या, टेन्शन सारे विसरूनी आनंदात जगायला या। अहो वहिनी 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 चला खेळ खेळूया पैठणीचा, अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी। रोजच वरण अन रोजच भात, रोजच वरण रोजच भात, बाजूला आता सारूया, बाजूला आता सारूया, भान विसरून सारे आनंदात जगायला या, भान विसरून सारे आनंदात जगायला या। अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी, अहो वहिनी 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 चला खेळायला पैठणी, अहो वहिनी 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 चला जिंकायला पैठणी।
मंचकावरील सर्व मान्य पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावे. कार्यक्रमाला सौ पौर्णिमाताई सवई ग्रामगीताचार्य, सौ सुचिताताई बर्वे महिला व बाल कल्याण समिती सदस्य, ॲडव्होकेट सिस्टर हिरा पारखे, सिस्टर सेराफिन आशाताई दाभाडे, सिस्टर पुष्पासह मातृछाया सोशल सेंटरचा कर्मचारी वर्ग तसेच सौ दीपाताई तायडे, सौ शारदाताई उईके, मायर फाउंडेशन परतवाडा हे उपस्थित होते. यावेळी सैराट, निंबोळा शांताबाईच्या तालावर महिलांनी जोरदार ताल धरत 70च्या वर महिला सहभागी झाल्या होत्या. तर प्रश्न मंजुषा कार्यक्रमातून 10 स्पर्धक विजयी झाले होते. माहेर फाउंडेशन परतवाडा यांनी 30 विजयी स्पर्धकांना शाळेचे वाटप केले.
तर आभार प्रदर्शन आशाताई दाभाडे यांनी केले. या कार्यक्रमात लंगडी, बास्केटबॉल, 3 पायाची शर्यत, संगीत खुर्ची, फुगेपोड स्पर्धा, धावण्याची शर्यत इत्यादी विविध खेळ खेळण्यात आले होते. भर उन्हातही महिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. चला तर बघूया, चला खेळ खेळूया कापसे पैठणीचा हा विशेष कार्यक्रम. नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती तसेच मातृछाया सोशल सेंटर भंडारा, माहेर फाउंडेशन परतवाडा आणि सर्वात महत्त्वाचं की कापसे पैठणीचे कापसे फाउंडेशन आणि कापसे पैठणी यांचे संचालक बाळकृष्ण कापसे यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नंबर 1 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण 7 ते 8 कार्यक्रम चालवत असतो. आपण जर नंबर 1 न्यूज चॅनल म्हटलं किंवा इतर न्यूज चॅनल जर म्हटलं तर तुमच्या डोक्यात एकच विषय असतो की एखाद्याची अपघात झाला किंवा एखाद्याची मारामारी झाली किंवा गावामध्ये भूकंप आला, अशा प्रकारच्या बातम्या जिथं पाहायला जाते ते म्हणजे न्यूज चॅनल. पण आपलं चॅनल हे वेगळं आहे. यामध्ये आपल्या चॅनलवर कधी भूकंपाच्या, अपघाताच्या, राजकीय घडामोडी कधी दाखवल्या जात नाही. आपल्या चॅनलमध्ये 7 ते 8 कार्यक्रम आपण चालवतो, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्थान झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. सोबतच शेतकऱ्याचा आता नवीन विषय येत आहे की शेतकऱ्यांच्या मुलाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, तर त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण शिवार माझा हा कार्यक्रम चालवतो, ज्याच्यामध्ये कृषी विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून जे कार्यक्रम चालतात ते आपण शिवार माझा या कार्यक्रमातून दाखवतो. अगर आप इधर के इधर हो गए तो जीतने वाला वो, अगर आप जीते तो वो नंबर वाला जीतेगा. इसलिए नंबर खा रखिए. जंगल में हाथी है, मेरे दिलीप पति राजा मेरा जीवन साथी है. खून है खून, गुलाब का फूल, मेरे मिस्टर वेरी वेरी ब्यूटीफुल. चला खेळ खेळूया. तिसरा नंबर खेळ आले जिंकायला कापसे पैठणीची. चांदीच्या ताटात साखरेचा खडा, नंदकिशोर रावण. आरामशीर
अच्छा, आपको जीतना है, इनको हराना है। नहीं लंगड़ी खेलना है, खेलिए मेरे साथ, लंगड़ी खेलिए, चलिए खेलिए लंगड़ी खेलिए। फिर काट के यहाँ पे तो लंगड़ी खेलना पड़ेगा ना, खेलिए लंगड़ी, चलिए 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 मेरे साथ, चलिए मेरे साथ, चलिए। ठीक है, ओके, आप अपनी जगह पे जाइए, जल्दी अपनी जगह पे जाइए। खेल का नाम क्या है? वेरी गुड। चलिए चलिए, नीचे नहीं गिरना चाहिए, नीचे नहीं गिरना चाहिए। 1 2 3, आराम से। देखिए दिलीप बेनसरे, सविता राजू पवार। सोळा करतो 16 आणि विजय कुमारनं पिक्चर दाखवला आंधळा मारतो डोळा. बघा, चला टाळ्या वाजवा ना. चढायचं आहे जीवन काळ साहेबरावच्या हातात संस्कृतीचा फोटो. अरे कडतो वारू वसंत रबर लिफ्ट वाले तुम्ही लिफ्टवर ठेवा. चला 10 तयार या. काचाच्या ग्लासात चमचम दही, विजयरावाच्या अंगठीवर इंग्लिशमध्ये सही, मातीमध्ये पिकते मोती, सर्व काही दैवी ईश्वराच्या हाती, तोच घडवते नाते गोती, म्हणून डोलाराम सारखे पती. जोरदार तालियां और वंस मोर जोर से आवाज से. प्रथम पुसावा गणपती, धान्य ते भारतीय संस्कृती, शेषाच्या डोक्यावर पृथ्वीची गती, ज्ञानेश्वरनं चालविले भीती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, मातीमध्ये पिकते मोती, सर्व काही देव ईश्वराचे हाती, तोच जुळवते नाते गोती, म्हणून मिळालं डोलाराम सारखे पती. जोरदार टाळ्या. बघा किती मोठा त्याग आहे. बरेच घरं तुटतात, पण ताईनं जो उखाणा घेतलेला आहे, कारण आपल्या पतीसाठी आई वडिलांचा ते जीवनदाते आहे, त्यांना ते दूर लोटणारच नाही. पण त्यांना माहित आहे की सर्वात पहिलं कर्तव्य कोणाचं आहे, तर ते पतीचं आहे. आणि त्याचा दृष्टिकोन घेऊन आई वडिलाला बाजूला सारून पतीकडे त्यांचं तुझं जास्त लक्ष आहे. आणि असं जर सर्व महिला करत राहिल्या, निश्चितच जे कौटुंबिक कला सेंटर बंद करायची वेळ व्हायला पाहिजे का? कौटुंबिक तुटायला पाहिजे का? नाही ना. मग अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे विचार जर आपले असले तर निश्चितच कुठेही या प्रकारचं गरज नाही. पण या आजची परिस्थिती याच्यावरती वेगळी आहे. ज़्यादा हो गया है. हम लोग परिवार को जोड़ते हैं. हम लोग का उद्देश्य, हमारी संस्था का उद्देश्य है कि परिवार को जोड़ना, उसको तोड़ना नहीं है. हम लोग हमेशा जोड़ने की कोशिश करते हैं. एकदम से कोई बहुत सीरियस हो जाता है तभी उसको पल्लो पे नथनी मैं शामरा सिंह की संजय सिंह मेरे साथ जीवन साथी. मैं अकेली थी, बारी गई आते उसको जल्दी जल्दी सब बाद में चलिए नेक्स्ट. मेरा नाम है मिशनरी. आराम से आराम. चलो 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 जल्दी जल्दी सिर्फ 2
मातृ छाया सोशल सेंटर ने एक कार्यक्रम आयोजित किया है, सही बात? इसका नाम है तो गीताताई तायडे मायर फाउंडेशन और शारदाबाई उइके मायर फाउंडेशन, ये दोनों संचालिका है। आप बताइए नागपुर कहाँ है? मुंबई। मुंबई, वेरी गुड। आप बताइए नागपुर, गलत जवाब। आप फिर से बताइए महाराष्ट्र के उपराजधानी का नाम। नागपुर। जोरदार तालियां बजाइए, इन्होंने पहले ही जवाब दिया था। इनके लिए इनका नाम लिखिए, ये इनको बख्शिश के हकदार। ये मातृ छाया सोशल सेंटर का कार्यालय कहाँ पे है? भंडारा। भंडारज नहीं, गलत। भंडारज कार्यालय मालूम नहीं है? आप ये से काम कर रहे हैं। इनके लिए जोरदार तालियां लगाइए। ठीक है। एक महाराज यांचे जन्मगाव कोणते? पहिले तुम्ही आले, तुम्हाला प्रिफरन्स आहे। तुम्ही जर चुकवलं तर यांच्याकडे प्रश्नाचं उत्तर जाईल। शेनगाव, जोरदार टाळ्या वाजवा। पौर्णिमाताई सवई यांनी कोणती परीक्षा पास केलेली आहे? राष्ट्रसंतांचा प्रश्न आहे, राष्ट्रसंतांच्या पायी आहे, राष्ट्रसंतांचं प्रचाराचं काम ताई करतात आणि त्यामधूनच त्यांनी एक पदवी घेतलेली आहे। त्या पदवीचं नाव काय? ज्यांना माहित आहे त्यांनी समोर या। पौर्णिमाताई सवई यांनी कोणती परीक्षा पास केलेली आहे? शेतीची परीक्षा पास केली आहे। जोरदार टाळ्या। लग्न जमलं तेव्हापासून आई म्हणत होती बदलला कसा, तिला काय माहिती निकिताच्या प्रेमात शुभम झाला वेळा पिसा। चॅनलचं नाव काय? तुम्ही तिथं सांगितलं, इथं येऊन सांगायचं होतं। गेलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तो बताइए मुझे, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय? त्यांनी समोर या। मेरा सवाल आहे, मुलीची पहिली शाळा कुठे सुरू झाली? त्यांनी पहिली शाळा मुलींची चालू केली कुठे? पुण्यामध्ये कुठे? पुण्यामध्ये कुठे? ठीक आहे, पुणे ठीक आहे, पण पुण्यामध्ये कुठे? कारण 3 उत्तर झाले। पुण्यामध्ये कुठे? मुलीची पहिली शाळा कुठे सुरू झाली? शनिवार वाडा। दूसरा फोन आया, हमने चैनल पे वो न्यूज चलाई कि दूसरी आग हॉस्पिटल से भी बड़ी आग, जहाँ छोटे छोटे बच्चे पढ़ा करते थे उस स्कूल में लगी। दूसरी आग कहाँ लगी? छोटे छोटे बच्चों के स्कूल में लगी। और तीसरा फोन जब आया तो हमें पता चला तीसरी आग जो लगी है वो लगी है मंदिर में। कहाँ लगी है? मंदिर में। तो मेरा सवाल ये है कि रात के टाइम जो आग लगी थी हॉस्पिटल, स्कूल और मंदिर में, तो आपको इन तीनों में से एक को बचाना है। वहाँ पे एम्बुलेंस लेके जाना है और फायर ब्रिगेड की गाड़ी आपको लेके जाना है, आपको ऑथराइजेशन है उसके लिए। तो मेरा सवाल ये है कि अगर आपके पास अथॉरिटी आती है कि किसको बचाना है, तो मुझे वो सामने आई है कि आप किसको बचाएंगे। जो बचाना चाहते हैं उन लोगों को, तो आप सामने आइए, किसको बचाएंगे। आप बैठ सकते हैं। अभी 2 विनर हो गए। चला खेळूया। चला खेळूया। धावा ना थोडासा, धावा धावा।
मॅडमना विनंती करतो की आपली बक्षीस द्यावं. जोरदार टाळ्या उद्या, टाळ्या वाजू द्या. अजूनही बक्षीस आहे. जोरदार टाळ्या. आपल्याला काय वाटलं कार्यक्रम कसा असतो? काय म्हणजे तुम्हाला वाटलं होतं का आपल्याला तुम्ही जर हा कार्यक्रम आयोजित करायचा असला तर तुम्ही सहभागी व्हाल का? नाव सांगा. सविता चंदन पवार, मुक्काम मानकर. त्यानंतर तुम्हाला पैठणीचा खेळ कसा वाटला? खूप अच्छा. तुम्हाला अपेक्षा होती का आपल्याला पैठणी मिळेल म्हणून? नाही. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.